नीट समजून घे. 5 वर्षाचं लग्न झालंय. ती रम्या कशी वागते, काय वागते याकडे तुला लक्ष द्यायला नको. झालं तुझं म्हणणं? आता माझं हे बघ ताई, रम्याला 5 बाबतीत जे काही करायचं ते करू दे, खुशाल करू दे. तिला 5 न घेऊन जायचं असेल तर घेऊन जा म्हणा. त्या दोघांना एकमेकांशी लग्न जरी करायचं असेल तरी मला काहीही फरक पडत नाही ताई, कळलं? मला त्या सगळ्यात काहीही इंटरेस्ट नाहीये. काव्या, अगं तू कसं बोलतेस? तू काय बोलतेस? तुला तरी कळतं का? तुला कळत नाहीये. मी सांगते ना, मी खरंच सांगते, मला 5 मध्ये काही इंटरेस्ट नाहीये. त्यांना जे काही करायचं ते त्यांना करू दे ना. मला नाही ना काही फरक पडत. काव्या, हे जे तुझं वागणं ना अजिबात बरोबर नाहीये. तू आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू सतत हडपूड करून 5शी बोलत असतेस ना. त्यांना कधी चहा करतेस ना कॉफी करतेस. धड बायको म्हणून वागत नाहीस त्यांच्याशी. पण तरी सुद्धा आजपर्यंत कधीतरी वाईट वागत का तुझ्याशी? हा ठीक आहे, ते वाईट नाही वागलेत, पण मग जो माणूस तुझे सगळे टोमणे जिंकतो, तुला सांभाळतो, तुझे सगळे टँट्रम्स सहन करतो, ते साधी बेसिक गोष्ट सुद्धा डिझर्व नाही करू शकत का? जसं की पाय बाहेर झोपतात. बरं दिसतं का ते? आई, तुझा आणि जीवाचं चाललंय ना सगळं व्यवस्थित? मग आमचं सोड ना, कशाला तो विषय? ठीक आहे, सोडते. तुला विषय वाढवायचा नाहीये, मी विषय सोडते. पण एक लक्षात ठेव काव्या, आपल्याशी चांगलं वागणाऱ्या माणसाशी आपण वाईट वागणं चुकीचं आहे. निदान माणूस की म्हणून तू त्यांना बेडरूम मध्ये नाही झोपू देऊ शकत का? हे बघ ताई, काव्या, प्लीज ग. त्यांना नाहीये काही पार्टमध्ये इंटरेस्ट. काव्या, अगं काव्य, काय झालं? नंदिनी, मी माझ्या साईडने फोडणी दिली आहे. आता किचनमध्ये कागद कोणी आणून ठेवले? म्हणजे ते बघावं किती पसारा असतो. पसारा थांब. म्हणजे अगं किती काम करतेस, पसारा आवडतेस, सगळं अगदी चकाचक ठेवतेस. जमली अशी आणि ग्लास असेल ना. घे ना, घे ना. अगं दिली ती जमली अशी ना. घे ना. हा प्रयत्न तर नाही, अजून काहीतरी करायला पाहिजे. मी काय म्हणतोय, जेवणासाठीचा वेळ असेल तर एक कप चहा मिळेल का? आता तू म्हणशील ही काय चहा पिण्याची वेळ आहे का? चहा पिण्यासाठी आणि माफ करण्यासाठी काय फिक्स वेळ असते? वाटलं तू माफ करून टाकावं. जेवणाला आणखी काय काय बनवायचं कधी साहेबांसाठी शब्द नाही नको. मला खरं तर बेडरूम आवडायची आहे, पण अंडा भुर्जी पण करायची ना. अंडी आणि टोमॅटो काढ. मी काय म्हणते, हे सगळं मी करते. तुम्हाला बेडरूम आवडायची होती ना, तुम्ही जा ना. मी करते सगळं. काय करते? अंडा टोमॅटो चिरून ठेव, अंडा भुर्जी मीच करणार. बरं, हा. चल. मला कोणीतरी सांगितलंय, बॉस इज ऑलवेज राईट. आणि घरात बायकोच बॉस असते, त्यामुळे तीच बरोबर असते. आणि काही झालं तरी नवऱ्यानेच बायकोची माफी मागायची असते. आणि जर चूक नवऱ्याची असेल तर नवरा माफी मागणार नसते. हरवली धुक्यात तेव्हा, हरवली धुक्यात तेव्हा कसे भेटलो आपण सांग. हात कोणाचा येईल हाती नाही कुठला
तेच आहे. पण आजपर्यंत तुला बरेच लोक सॉरी मिळाले असते, पण अंड्यावर सॉरी मिळणारा मी पहिलाच असेल. काय यार मी सगळी अंडी फोडून टाकली. तू माझ्या बापाची बुरशी करते. तू म्हणून मला काय करू? या घरात ना खूप उंदीर झाले, सारखी खुडखुड करतात. एकदा सापडू दे खाऊन दे. अंड्याच्या टरफलासारखं डब्यातच बंद कर. बोलायचं कसा तुमची माझ्याशी बोलायचं? अच्छा, सकाळी माझ्यासोबत बाईक करायला नाही म्हणून सॉरी म्हणायचंय का? बोलले ना काय नाही मी आपलं मी बोललेच नाही अजून. बोला ना, बोला ना. काय विसरलाय का? चान्स त्यांना बोलायचा बोला पटकन. काय बोलते आजपासून तुम्ही द्यायचं. हा ठीक आहे. काय मधून माझ्या कानाला काहीतरी प्रॉब्लेम झालाय. तुम्ही म्हणताय बाहेर जाऊन झोपा आणि मला इथे आजपासून इथे झोपा. व्यवस्थित आहे तुमचं काम. तुम्हाला जे ऐकायला आलं तेच मी बोलले. आजपासून तुम्ही इथे झोपा. हे अचानक कसं काय? तुम्ही असं बाहेर जाऊन झोपत आलं पाय खूप बोलले. अच्छा, आणि दुसरं कोणीतरी सांगितलं म्हणजे ताईंनी सांगितलं? तिने सांगितलं म्हणून नाही. माझा माझा मी विचार केला, मला पटलं तेव्हा मला सांगितलं इथे. मान्य आहे, आपलं लग्न विचित्र परिस्थितीत झालंय. एक आपण ऍक्सेप्ट केलेलं नाही. घरातही बाकी सगळ्यांना माहिती येते, पण म्हणून उगाच तुम्ही बाहेर झोपून प्रदर्शन कशाला करायचं त्याचं? म्हणून सांगते तुम्ही इथे झोपा. मी खाली झोपते. नाही असं कसं? मी खाली झोपणार नाही. मी झोपून झाली होती. परत जाऊन नाही ते बरोबर वाटत. हे घर तुमचं, ही बेडरूम तुमची, बेड तुमचा, सगळी जागा तुमची. तुम्ही इथे झोपा. ही तुमचंच आहे, ही मुंबई तुमचीच आहे. तुम्ही वर झोपा. मी जातो. मला नाही येणार पण काही problem. मी झोपते ना खाली. तुम्ही वर झोपा. That's it. End of discussion. तुम्ही झोपा म्हणतो. अहो, serious? आधी साई खूप बोलली आहे मला. त्यात तुमची किती गमल्या? ती पण बोलली आहे. Excuse me, तुमची गम्या म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय? मला फक्त एवढंच म्हणायचं, तुम्ही बाहेर सगळ्या झोपण्याऐवजी इथे झोपा. बस. खरंच तुमचं हाय. कराटे येतो ना? मला लाईट टाकी येते. सांगितलं. जनरल नॉलेज. अंतरून टाकून देऊ का तुमचं? मी करते ना. ठीक आहे कलेक्टर मॅडम, तुम्ही म्हणतो पण नक्की नाही, टाका. हा? ते झोपताना लाईट बंद करा. करते. देशमुख. पांघरून उठा. अंथरून का त्या कपड्याच्या खालच्या कपड्यात किती हाती आहे? आजचा मोबाईल मध्ये वाजतो. त्याच्यासारखं कसं शक्य आहे? काव्याच्या बाबतीत सगळं नीट करून असं टॅलेंट शिकवतं त्यांना मी मला. तुम्ही आज ती बोलायला सुद्धा गेली होती काव्याबरोबर. कल्पना लगेच ऐकलं नाही तिचं. आणि 5 बेडरूम मध्ये झोपायला हो म्हणाली. नाही जे काय होतं ना ते बरोबर होत नाहीये. त्यांना मात सुटला. जे काय करायचं ते शांतपणे करायला हवं. असं त्या मंदिराचा इको तुटवायला गेलं.
दिनीच्या सांगण्यावरून आज काव्या पार्थला बेडरूम मध्ये झोपायला हो म्हणाली. उद्या तिच्या सांगण्यावरून तिचं आणि पार्थचं लग्न मान्य करायला तयार झाली का? नाही. मला वेळ सावध व्हायला हवा आणि काहीतरी ठोस पावलं असायला. काहीही झालं पण पार्थ काव्याचा होता कामा नये रम्या. पार्थ फक्त तुझाच व्हायला हवा शेवटपर्यंत.